नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण पाहून घेणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या। तर चला सुरू करूया महत्त्वाच्या बातम्यांसोबत। आसाममधली कारबीर आग्लोज जिल्ह्यातील गुरुवार संध्याकाळी भारतीय हवाई दलाचे सुखोई 30 MKL लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाले। 2 धाडसी विमान शहीद झालेत। यांच्या नागपुरात फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुगरकर यांचा समावेश आहे। पूर्वी ऑपरेशन सिंदूर मध्ये देशांची संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती। ही दुर्घटना रोज धरण एअरबेस पासून परीक्षण माहीमसाठी उडान भरत होती। शहीद पूर्वेश दुगरकर यांची अकाली निर्देशाने त्यांच्या कुटुंबाची आणि नागपूरकरांची शोक पसरली आहे। ते नागपुरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून संगणकीय विज्ञापन BS पदवीचे AFCAT परीक्षेचे उत्तीर्ण करून भारतीय हवाई दलात लढाऊ विमानात झाले होते। त्यांचे बलिदान संपूर्ण देशात गौरवाचा विषय आहे। नागपूरच्या फ्लाइट लेफ्टनंट पूर्व दुर्गेकर आसाममध्ये शहीद Su-30 MKL लढाऊ विमान परीक्षणातून दुर्घटनाग्रस्त होते। पूर्वेस ऑपरेशन सिंदूर मध्ये देशांचा संरक्षण सक्रिय अकाली निधनाने नागपूरकरांमध्ये शोक पसरला आहे। नागपूरच्या नंदनवन भागात क्राइम ब्रांचच्या टीमने मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे। कशिश गनी शेख घायचा पघई छापा मारून 2 देशी पिस्तॉल, 3 जिवंत कारतूस आणि 1 मोबाईल फोन जप्त केला। जप्त केलेल्या सामानाची एकूण किंमत सुमारे 72,000 रुपये आहे। आरोपीकडे 2ही हातात परवाना सापडला नाही। सध्या पोलिसांनी आरोपाविरुद्ध आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। नाशिक महानगरपालिकेत पाण्याची गंभीर समस्याबाबत भाजपा नगरसेविका प्रियंका माने यांनी जोरदार आंदोलन केले। घेऊन थेट सभागृहात पोहोचल्यात आणि थेट उपस्थित अधिकाऱ्यांसमोर व नगरसेविकांनी आपल्या प्रभावात पाणी पुरवठा न होण्याची तक्रार मांडली। प्रियंका माने यांनी सांगितले की त्यांच्या प्रभागात गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाहीये, ज्यामुळे त्यांनी स्थानिक नागरिकांना दैनंदिन जीवन अनेक अडचणींसमोर जाणवले आहेत। घरात पिण्याचे पाणी कमतरता, मूल आणि वृद्धांसाठी पाण्याची समस्या तसेच सामान्य नागरिकांसाठी रोजच्या अडचणीचा वाढ घेतला। त्यांनी महानगरपालिका त्वरित पाऊले उचलण्याची मागणी केली आणि पाण्याचा समावेश उशीर करणे, स्थानीय जगता प्रति संवेदनशीलता सारखे अडचणी येईल हे पण स्पष्ट केले। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2027 विधानसभेत निवडणुकीच्या 3ऱ्या सलग विजयासाठी तयारी आहे। त्यांनी RSS वरिष्ठ नेत्यांसोबत मंथन सुरू केले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या मंथनाचा मुख्य उद्देश भाजपाची निवडणूक रणनीती, जनकल्याण योजना, प्रचार आणि संघटनात्मक मजबूतीने चर्चा करणे आहे। आता प्रक्षोभ फोकन विकासांचा कामगिरी आणि सामाजिक सूचना योजना प्रभावी प्रचार जनतापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे। योगी सरकारने विकास आणि कायदा व्यवस्था यशाची माहिती पुढील नियुक्ती करून जनतेच्या पोहोचण्यासाठी रणनीतीत बैठकचा अखंड अभ्यास सुरू केला आहे। RSS सोबत हे मंथन सुरक्षा, संघटन आणि निवडणूक मैदानावर मजबूत पकड निर्माण करण्याच्या दृष्टीने चालू आहे। विश्लेषकांच्या मते हे मंथन भाजपा निवडणूक माहितीसाठी रूपरेखा तयार करणे आहे आणि यांच्या संकष्ट सक्रिय करण्याची तयारी आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। पाहत रहा नागपूर समय। धन्यवाद।